हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरोळ जिल्हा परभणी आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे, शिजवणं चालू आहे, त्याच्यानंतर कांदा देखील काढणं, सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर 6 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा तातडीचा मेसेज म्हणतो, राज्यामध्ये 7 मे पासून ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे, अवकाळी पाऊस पडणार आहे, रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। विभागावाई बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातून सुरुवात करू। राज्यामध्ये 7 ते 11च्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे, विजेस पडणार आहे, विजा असणार आहे, गारपीट देखील होणार आहे, वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 ते 11 मे त्या दरम्यान तुम्ही तुमच्या हळद असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा, कारण की 7 ते 11च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। बद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।